रायगडचा आवाज या यूट्यूब वृत्तवाहिनीत मी अविनाश घोलप आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आता घेऊ या आठवड्यातील महत्त्वाच्या 10 घडामोडींचा आढावा। कोकण टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने म्हसळा येथे करिअर मार्गदर्शन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी रोजगाराभिमुख प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळवीत मार्गदर्शनाचा लाभ घेतला। माणगाव तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सरलादेवी मंगल कार्यालय माणगाव येथे पार पडला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते। या सोहळ्यात समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आले। कोलाड ते माणगाव बायपास रस्त्यासाठी व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने 22 कोटी रुपये मंजूर केले आहेत। खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल असा विश्वास खासदार तटकरे यांनी व्यक्त केला। माणगाव तालुक्यातील निजामपूर मोहल्ला येथील खचलेल्या रस्त्याकडे ग्रामपंचायतीने पूर्णतः दुर्लक्ष केल्याची तक्रार ग्रामस्थ लियाकत जालगावकर यांनी केली आहे। सदरच्या रस्त्याची समस्या ग्रामपंचायतीने तात्काळ न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील जालगावकर यांनी दिला आहे। शासन दरबारी दरडप्रवण क्षेत्र म्हणून नोंद असलेल्या श्रीवर्धन शहरातील मेटकर्णी परिसरातील रस्ता खचण्याच्या मार्गावर आहे। सदर परिसरात जवळपास 100हून अधिक कुटुंब वास्तव्य करीत असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे पावसामुळे खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। परदेशात विखुरलेल्या मुस्लिम बांधवांना एकत्र करून एक मजबूत एकसंध व समृद्ध समुदाय घडवणे हा उद्देश ठेवून स्थापन करण्यात आलेल्या नैरोबी येथील कोकणी मुस्लिम असोसिएशन या संस्थेला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली। त्यामुळे संस्थेचा केनिया येथील नैरोबी शहरात सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरातील मुस्लिम बांधवांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। सदरच्या सोहळ्यासाठी मूळचे खेड तालुक्यातील साखरोल गावचे रहिवासी असलेले परंतु सध्या केनियामध्ये वास्तव्यास असलेले निवृत्त बँक अधिकारी श्री हनीफ परकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। बहुचर्चित अशा नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरच पूर्ण होणार असून ऑक्टोबरमध्ये याचे उद्घाटन होऊन साधारण डिसेंबरमध्ये हे विमानतळ वाहतुकीसाठी खुले होईल अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली। सदरचे विमानतळ हे व्यापारासाठी मोठे केंद्र ठरणार असून यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास सिंघल यांनी व्यक्त केला। महाड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 38वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात संस्थेचे चेअरमन श्री हेमंत सारदळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी व्यासपीठावर राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजेश सुर्वे, प्राचार्य S.B. वटाणे, मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे स्वीय सहाय्यक श्री भिकाजी मांढरे, तालुका अध्यक्ष सचिन खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिक्षकी सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांचा व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। मतदार पडताळणी आणि निवडणुकीतील मतचोरी प्रकरणी दिल्ली येथे काढण्यात आलेल्या मोर्चावेळी बळाचा वापर करून खासदारांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजप सरकारच्या विरोधात उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग व तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणमध्ये मोर्चा काढण्यात आला। रोजीरोटीसाठी कोकणातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे चाकरमानी न म्हणता कोकणवासी असे संबोधावे असं अधिकृत परिपत्रक राज्य शासनाकडून जारी करण्यात आले। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे
समस्त कोकणवासियांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे। अशाच अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।